नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट निरंजन म्हणू लागतात की आपण आता शांता याच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडवर एक नजर टाकूयात। असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन पुढे म्हणतात की अगोदरच त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे की त्यांनी आत्तापर्यंत कित्येक लहान मुलांना आपल्या घरी आणून ठेवलं होतं आणि सिग्नलवर भीक मागायला लावायच्या, का तर त्यांना पैसे हवे होते म्हणून। मग आता कोर्टात हा प्रश्न उपस्थित होतो की इतक्या क्रूर अबाईशी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची ओळखच कशी? सुभेदार सुद्धा या काळ्या धंद्यामध्ये सामील होते का? आणि हे जर खरं असेल तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि शांता यांच्यामध्ये कुठल्या तरी व्यवहारावरून वाद झाले आणि त्याचाच राग काढण्यासाठी अर्जुन सुभेदार यांनी शांता यांची हत्या केली, त्यांचा खून केला। आणि खरं तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं हेच ध्येय असेल असे म्हणत आता ॲडव्होकेट निरंजन यांनी अर्जुनवर घणाघाती असे आरोप केलेले असतात। आता मात्र संपूर्ण कोर्ट शांत होतं, कारण आता ॲडव्होकेट निरंजन यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं असतं, परंतु ॲडव्होकेट चैतन्य गडकरी आपलं स्टेटमेंट न देता शांतच उभे राहतात। सायरीला खूप टेन्शन आलेलं असतं। सायरी म्हणू लागते, चैतन्य भाऊजी असे शांत का आहेत? ते काहीच का बोलत नाही आहेत? काहीतरी बोलायला हवं। आता अर्जुनही चैतन्यकडे पाहतो, परंतु चैतन्य काहीच बोलत नसतो। अर्जुनलाही काही कळत नाही की काय करावं, कारण आता चैतन्य खूप इमोशनल झालेला असतो। अर्जुनची ती अशी अवस्था आणि आता आपण पुढे काय स्टेटमेंट द्यावं हे चैतन्यालाही कळत नसतं। आता चैतन्य अजूनही काही बोलत नाही आणि म्हणूनच जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट गडकरी तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुम्हाला तुमचं स्टेटमेंट द्यायचं आहे का? परंतु चैतन्य काहीच बोलत नाही। आता हे पाहून प्रियाला मात्र चांगलंच हसायला येत असतं। तर आता अर्जुन कोर्टाची परवानगी मागत म्हणतो, मिलॉर्ड पुढचं स्टेटमेंट मी कंटिन्यू करू शकतो का? तर आता जज साहेब अर्जुनला परवानगी देतात आणि म्हणतात, हो परमिशन आहे। आता ही परवानगी मिळताच अर्जुन लगेच बाहेर येतो आणि आपल्या स्टेटमेंटला सुरुवात करण्या अगोदर तो चैतन्याला शांत करतो। त्यानंतर अर्जुन आपल्या कोटाकडे पाहतो आणि आपल्या कोटावर पुन्हा एकदा हात ठेवतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहतो। आता कुटुंबाचा मिळणारा तो भरभरून पाठिंबा आणि आता अर्जुन पुन्हा एकदा उभा राहतो आणि आपलीच केस लढवण्यासाठी सज्ज झालेला असतो। आता अर्जुन सुभेदार नाही तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून आता अर्जुन उभा राहतो आणि आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड आता ॲडव्होकेट प्रभू यांनी आपलं ओपनिंग स्टेटमेंट दिलंच आहे। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी भरपूर काही सांगितलं, असेल नसेल, केलं असेल केलं गेलं नसेल, या असा असंख्य शब्दांचा त्यांनी वापर केला आणि आपलं स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला। मिलॉर्ड मी हे सांगू इच्छितो, कोर्टात आता कुठली केस असेल नसेल या शक्यतांवर कधीपासून चालायला लागली। आता मला ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना प्रश्न विचारायचा आहे की समजा हा खून जर मी केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भर दिवसा ती डेड बॉडी घेऊन भर सगळ्या पब्लिकच्या समोरून मी माझी गाडी घेऊन का फिरेन? आता अर्जुनने असा काही पॉईंट पकडलेला असतो की कोर्टात सगळ्यांचीच बोलती बंद होते, कल्पनाताई खुश होतात, सगळ्यांनाच अर्जुनचा अभिमान वाटत असतो। तर अर्जुन पुढे जज साहेबांना म्हणतो, यांना एवढा मूर्ख वाटलो का मी? इथे मात्र निरंजन प्रभू यांची बोलतीच बंद झालेली असते। अर्जुन पुढे म्हणतो, मला तरी आता असं वाटतंय की ॲडव्होकेट निरंजन प्रभू सरकारी वकील कदाचित हे विसरले असतील की मी एक क्रिमिनल लॉयर आहे। चला थोड्या वेळासाठी हे जे काही बोलतायत ते आपण मान्य करू असं समजू। मी प्लॅन करून हा खून केला आहे, तर मग मला सांगा माझा प्लॅन इतका फ्लॉप असेल का? सगळे पुरावे नष्ट करायला मला कितीसा वेळ लागला असता, कधीही कोणीही मला पकडू नये एवढी व्यवस्था मी करू शकलो असतो। पण मिलॉर्ड मी हे काहीच केलं नाही, कारण मुळात हा खून मी केलाच नाही। आता अर्जुनच्या या स्टेटमेंटमुळे ॲडव्होकेट निरंजन प्रभू शांत बसतात। तर प्रिया मनाशीच म्हणते, अरे मेल्या तोंड उघड ना, अरे कसला वकील तू? हा अर्जुन समोर आल्यानंतर तुझी बोलतीच बंद झाली आहे का? असं म्हणत आता प्रिया ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांच्याकडे रागाने पाहत असते। तर अर्जुन पुढे आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, आता विषय राहिला की शांता कदम यांची डेड बॉडी माझ्या गाडीत कशी आली? तरी मला असं वाटतंय की ही कोणीतरी व्यवस्थित प्लॅन करून ही डेड बॉडी माझ्या गाडीच्या डिकीत ठेवण्यात आली होती। अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर पाटकर अहो मला माहीतच नव्हतं, म्हणजे तुम्ही सांगेपर्यंत आणि तुम्ही ती डिक्की उघडीपर्यंत मला माहीतही नव्हतं की माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक डेड बॉडी आहे। आणि हो मी हे कोर्टासमोर मान्य करतो की शांता कदम यांना मी ओळखत होतो आणि शांता कदम यांच्यासोबत पाठवलेली व्यक्ती म्हणजे जयेश याच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो। जे आहे ते आहे असं म्हणत अर्जुनने कोर्टासमोर सत्य परिस्थिती मांडायला सुरुवात केलेली असते।
आणि मला असंच वाटत राहिलं की जयेश सोबत शांता कदम या त्या नवीन घरी नवीन जागी सुखरूप पोचल्या असतील. यावरून कोर्टात एक गोष्ट मात्र सिद्ध होते की शांता कदम यांच्या जुन्या घराशी माझा काही संबंध नाही. आणि हे खरं आहे की हा खून दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीने केलेला आहे आणि ती खुनी असं म्हणताच प्रिया जाग्यावरच पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया धक्क्यानेच अर्जुनकडे पाहते. ॲडव्होकेट निरंजन प्रभूसुद्धा घाबरून गेलेले असतात आणि इन्स्पेक्टर पाटकरसुद्धा घाबरलेले असतात. तर अर्जुन पुढे म्हणतो आय मीन ती व्यक्ती या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. सायली कल्पनाताईंना म्हणते बघितलंत नाही, आता यांचा हात कोणीच धरू शकत नाही. हे एकदा बोलायला लागलेत ना की कोणीच बोलू शकत नाही, सगळ्यांचीच बोलती बंद होते. कल्पनाताई म्हणतात अगदी खरं आहे. आता अर्जुन जर असंच बोलत राहिला ना तर मला तरी वाटतंय की आजच सिद्ध होईल की अर्जुन निर्दोष आहे. आता सायली कल्पनाताई यांना कॉन्फिडन्स असतो की अर्जुन नक्कीच या सगळ्यातून सुटणार. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू परमिशन घेत म्हणतात की मला परवानगी हवी आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी करण्याची. आता अर्जुन बिनधास्तपणे या सगळ्याला सामोरं जातो आणि म्हणू लागतो काहीच हरकत नाही. अर्जुन पुन्हा एकदा आता चौकटीत येऊन उभा राहतो आणि ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनची उलट तपासणी करायला सुरुवात करतात. ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनला पहिला प्रश्न करत म्हणतात अर्जुन सुभेदार मला आता एक सांगा, ज्या रात्री खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होता? अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो आईस्क्रीम पार्लरमध्ये. तर आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणतात ओ आय सी. आता मला एक सांगा, तुम्ही शांता कदम यांना कधीपासून ओळखत होता? तर अर्जुन म्हणतो काही महिन्यांपासून. तर आता प्रभू पुन्हा एकदा प्रश्न करत म्हणतात शांता कदम यांच्याशी तुमचा काय संबंध होता की तुम्ही त्यांच्या संपर्कात होता? एका गुन्हेगार स्त्रीशी तुमची ओळखच का झाली होती असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनला दुसरा प्रश्न करतात. आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणतात बोला सुभेदार बोला, तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आता अर्जुनने केस बरोबर फिरवलेली असते आणि अर्जुन म्हणतो मिसेस शांता कदम या माझ्या क्लायंट होत्या. आता ॲडव्होकेट प्रभू म्हणू लागतात तुमच्या क्लायंट म्हणजे तुम्ही त्यांची केस लढला होता का? कुठली केस, अशी कुठली केस होती जी तुम्ही त्यांच्यासाठी लढला होता? आता अर्जुन म्हणू लागतो मी शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात केस केली होती. त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून घटस्फोट हवा होता आणि ती केस माझ्याचकडे होती. अर्जुन पुढे आता सगळ्या गोष्टीचे खुलासे करत म्हणतो शांता कदम यांचा नवरा दारू पिऊन त्यांना मारहाण करायचा, त्यांना खूप त्रास द्यायचा, त्यांना मानसिक शारीरिक त्यांचा छळ करायचा आणि तीच केस घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर आता ॲडव्होकेट प्रभू म्हणू लागतात एक वेळ जरी ही गोष्ट मान्य केली तरी तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही दोषी व्यक्तीला साथ देत नाही. मग लहान मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शांता कदमची केस तुम्ही घेतलीच कशी? असं म्हणत ॲडव्होकेट प्रभू आता अर्जुनला उलट प्रश्न विचारतात. आता अर्जुन ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना त्यांच्याच शब्दात अडकवतो आणि म्हणू लागतो अगदी बरोबर बोललात तुम्ही, दोषी व्यक्तींना मी कधीही साथ देत नाही हे स्वतः तुम्ही कबूल केलं आहे ॲडव्होकेट प्रभू. परंतु ही गोष्ट तितकीच खरी आहे की शांता कदम या माझ्याजवळ ज्यावेळी त्यांची केस घेऊन आले त्याचवेळी मला कळालं की शांता कदम यांनी आत्तापर्यंत जे वाईट धंदे केले होते, जी कामं केली होती ती सगळी काही नवऱ्याच्या बळजबरीमुळे केली होती. नवरा मानसिक शारीरिक त्रास देत होता, या सगळ्याला कंटाळून त्यांना हे करणं भाग पडलं होतं. त्यामुळे कोर्टात हे सिद्ध होतं की ज्यावेळी मिस शांता कदम या माझ्याकडे केस घेऊन आल्या होत्या त्यावेळी त्या निर्दोष होत्या. आता असं म्हणताच ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना काहीच बोलता येत नाही. आता अर्जुन चैतन्यला म्हणतो ॲडव्होकेट गडकरी जरा शांता कदम यांची फाईल जज साहेबांना दाखवा आणि यांनाही दाखवा. आता चैतन्य मिस शांता कदम यांची फाईल घेऊन जज साहेबांच्या समोर येतो आणि संपूर्ण फाईल कोर्टासमोर सादर करत म्हणतो शांता कदम यांनी जी केस फाईल केली होती त्याचे हे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांनी डिवोर्स फाईलही केला होता त्याचेही डॉक्युमेंट्स आहेत. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू फाईल पाहतात आणि कबूल करत म्हणतात आता मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनी माघार घेतलेली असते आणि इकडे मात्र प्रिया त्यांच्याकडे पाहू लागते. आता अर्जुन पुन्हा एकदा चौकटीतून बाहेर येतो आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचे खुलासे करत आपलं स्टेटमेंट द्यायला सुरुवात करतो. अर्जुन आता पुढे म्हणतो मिलॉर्ड मला आता अशा एका साक्षीदाराला कोर्टात सादर करायचं आहे, त्या व्यक्तीकडून आपल्याला या गोष्टीचा खुलासा होईल, ही गोष्ट कोर्टासमोर सिद्ध होईल की शांता कदम यांचा नवरा शांता कदम यांना त्रास द्यायचा, त्यांना मारहाण करायचा
अशी एकमेव व्यक्ती आहे की जी व्यक्ती सत्य परिस्थिती आपल्यासमोर सांगू शकते आणि ती व्यक्ती आहे म्हणजेच तो नवनाथ कदम, शांता कदम यांचा नवरा. आता मला त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी. आता अर्जुनने नवनाथ कदम यांनाही कोर्टात आणल्यामुळे इकडे मात्र प्रियाला पळताभुई थोडी झालेली असते. आता जज साहेब अर्जुनला परवानगी देताच आता नवनाथ कदम हाजीर हो अशी घोषणा केली जाते आणि नवनाथ कदम यांना कोर्टात हजर केलं जातं. इन्स्पेक्टर सावंत नवनाथ कदम यांना कोर्टात घेऊन येतात. आता इथे नवनाथ कदम यांचे जमिनीला काही पायही लागत नसतात, कारण दारू पिऊन पूर्ण झिंगत ते कोर्टात आलेले असतात. आता अर्जुनला हे लक्षात येताच अर्जुन त्यांना विचारतो, तुमचं नाव काय? तर ते झिंगतच म्हणतात, काय? अर्जुन म्हणतो, तुमचं नाव? त्यावेळी ते अगदी तोऱ्यात सांगतात की नवनाथ कदम. आता अर्जुन शांता मावशींचा फोटो त्यांच्यासमोर धरत म्हणतो की यांना ओळखता? तर आता नवनाथ म्हणू लागतात की हो, ही शांता आहे, शांता बायको आहे ती माझी. आता अर्जुन त्यांना पुढचा प्रश्न करत म्हणतो, तुम्ही यांना मारायचा हे खरं आहे का? तर नवनाथ म्हणू लागतात, माझी बायको आहे, मी काय पण करेन, कोणी बी मला विचारायचं नाही हा असं म्हणत आता नवनाथ हे अगदी दारूच्या नशेत सगळं सत्य सांगून मोकळे होतात. तर अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, म्हणजे तुम्ही कबूल करताय की तुम्ही तुमची बायको मिसेस शांता कदम यांना मारहाण करायचा, त्यांचा मानसिक शारीरिक छळ करायचा, त्यांना त्रास द्यायचा. तर नवनाथ हे सत्य कबूल करत म्हणतात, हो मी मान्य करतो की मी तिला मारायचो, म्हणूनच तर ती पळून गेली घराबाहेर. काय सांगू, सोड चिठ्ठी द्यायची म्हणत होती मला सोड चिठ्ठी. मग मी कानाखाली 4 सणसणीत लगावल्या, कमरड्यात लात घातली आणि दिली घराच्या बाहेर हाकलून असं म्हणत नवनाथ यांनी कबूल केलेलं असतं की हो, आत्तापर्यंत शांता कदम यांना मीच त्रास दिला, मीच त्यांना घराबाहेर काढलं, हे सगळं काही त्यांनी कबूल केलेलं असतं. तर नवनाथ आता हळू आवाजात अर्जुनला म्हणतात, तुला सांगतो कोणाला सांगू नकोस, ती जर माझ्या घरात राहिली असती ना तर मारूनच टाकलं असतं तिला. तर आता अर्जुनला हाच मुद्दा भेटताच अर्जुन जज साहेबांना म्हणतो, पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड. अर्जुन पुढे आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड आता आरोपी स्वतः कबूल करतोय की याच्यापासूनच शांता कदम यांच्या जीवाला धोका होता. असं म्हणत अर्जुनने त्याचं स्टेटमेंट पूर्ण केलेलं असतं आणि पुन्हा एकदा अर्जुन आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन उभा राहतो. तर त्यानंतर जज साहेब ॲडव्होकेट प्रभू यांना विचारतात की तुम्हाला साक्षीदारांची उलट तपासणी घ्यायची आहे का? परंतु त्यावेळी ॲडव्होकेट प्रभू नकार देत म्हणतात की नाही, मला कोणतीही उलट तपासणी घ्यायची नाही. तर जज साहेब आपलं स्टेटमेंट देत आणि आपला निकाल देत म्हणतात की हा साक्षीदार नशेत आहे आणि या साक्षीदाराने नशेती कोर्टात आल्याबद्दल तसंच त्याने बायकोला मारहाण केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं म्हणताच आता इन्स्पेक्टर सावंत त्यांना घेऊन जातात. आता ॲडव्होकेट प्रभू कोर्टाची परवानगी घेत म्हणतात, मी या केसचे इन्चार्ज सिनियर इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावं इच्छितो. तर त्याचवेळी जज साहेब परवानगी देत म्हणतात, परमिशन ग्रँटेड असं म्हणताच आता इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना विटनेस बॉक्समध्ये यावं लागतं. आता ॲडव्होकेट प्रभू इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना म्हणतात, तुम्ही ज्या दिवशी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना अटक केली त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते सविस्तरपणे तुम्ही कोर्टात सांगू शकता का? तर इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात की हो. असं म्हणत इन्स्पेक्टर पाटकर आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, अर्जुन सुभेदार यांची गाडी रस्त्याने जात होती आणि त्यावेळी मीच तिथे एका केसच्या संदर्भात गेलो होतो आणि त्यावेळी माझं लक्ष अर्जुन सुभेदार यांच्या गाडीवर पडला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही. त्यावेळी मी त्यांची गाडी थांबवली, त्यांना जाब विचारला. त्यावेळी मला त्यांनी कोऑपरेट करायला नकार दिला. परंतु ज्यावेळी मी डिकीच्या दिशेने निघालो त्यावेळी मात्र त्यांनी फाईन भरायची तयारी दाखवली. त्यावेळी त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की ते खूप घाईत होते आणि त्यानंतर माझा लक्ष ज्यावेळी डिकीकडे गेला त्यावेळी त्या डिकीतून वाहणारं खाली पडणारं रक्त मी पाहिलं आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांच्या डिकीतून रक्त पडत आहे आणि त्या क्षणी मला संशय आला आणि म्हणूनच मी त्यांना गाडीची डिकी उघडायला सांगितली. परंतु त्यावेळी मात्र त्यांनी टाळाटाळ केली. पण ज्यावेळी गाडीची डिकी उघडली त्यावेळी त्यामध्ये आम्हाला शांता कदम यांचा मृतदेह सापडला आणि त्यावेळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली की हा खून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनीच केला. तर आता अर्जुन हे ऐकताच ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आता अर्जुन चौकटीच्या बाहेर येतो आणि आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, खून कोणी केला आहे हे इन्स्पेक्टर सांगू शकत नाही. त्यांचं एकच काम आहे की जर ती व्यक्ती संशयित असेल तर त्याला अटक करणे आणि कोर्टात सादर करणं. आता अर्जुनचं हे ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जातं. त्यावेळी इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात की हो, मला असंच म्हणायचं होतं की त्यावेळी अर्जुन सुभेदार यांना आम्ही अटक केली
आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांचं स्टेटमेंट पूर्ण झालेलं असतं. तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड, मला अजून तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणत आता अर्जुन मिळालेला मोबाईल कोर्टासमोर सादर करतो. त्यामध्ये झालेलं रेकॉर्डिंग तो आता जज साहेबांना ऐकवतो. जज साहेब ते रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात करतात. त्यामध्ये अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर सावंत यांचं बोलणं ऐकू येताच आता जज साहेब अर्जुनला म्हणू लागतात, हे नक्की रेकॉर्डिंग कशाचं आहे, हे नक्की काय आहे, हे तुम्ही सांगू शकता का? तर अर्जुन म्हणतो की हो, त्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. असं म्हणत आता अर्जुन नक्की काय घडलं हे सांगायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणू लागतो, मी ज्यावेळी कस्टडीमध्ये होतो त्यावेळी मला माझ्या केसच्या स्टडीबद्दल माझं स्टडी करण्यासाठी एक स्पेशल रूम मागितली होती. आणि ज्यावेळी आम्ही आमची केस स्टडी करत होतो त्यावेळी आमच्या लक्षात आलं की आमच्या टेबलच्या खाली एक मोबाईल लावण्यात आला आहे. आणि ज्यावेळी तो मोबाईल आम्ही ताब्यात घेतला त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत यांनी त्या मोबाईलची सगळी चौकशी केली. त्या मोबाईलचं सिम कार्ड कोणाच्या नावे आहे या सगळ्याचा शोध घेतला. आणि त्यावेळी या सगळ्यातून हे सिद्ध झालं की त्या मोबाईलमध्ये असणारं सिम कार्ड हे इन्स्पेक्टर सागर पाटकर यांचंच आहे. अर्जुन पुढे म्हणतो, आम्ही त्या रूममध्ये काय बोलतोय आमची चर्चा जाणून घेण्यासाठी हा फोन इन्स्पेक्टर सागर पाटकर यांनी मुद्दामहून त्या रूममध्ये लपवून चोरून ठेवला होता. आता मात्र प्रियाला काय करावं सुचत नसतं, कारण प्रिया ज्यांच्या मदतीने हे सगळं काही करत असतंय त्यांनाच आता अर्जुनने चांगलंच अडकवलेलं असतं. इन्स्पेक्टर पाटकर यांचा अर्जुनने बरोबर बंदोबस्त केलेला असतो. अर्जुन पुढे म्हणतो, मी लॉर्ड, या सगळ्याची साक्ष देण्यासाठी मी कोर्टात अशा एका साक्षीदाराला बोलावत आहे, कॉन्स्टेबल पाटील यांना. त्यासाठी मला परवानगी मिळावी. आता कोर्ट परवानगी देताच कॉन्स्टेबल पाटील हाजीर हो असं म्हणताच कॉन्स्टेबल पाटील आता कोर्टात हजर होतात. आता कॉन्स्टेबल पाटील ज्यावेळी चौकटीत येतात त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुम्ही या सगळ्याबद्दल काय सांगू इच्छिता? तर आता कॉन्स्टेबल पाटील म्हणू लागतात की हो, पाटकर साहेबांचं बोलणं मी ऐकलं होतं. त्यांनी आमच्याच पोलीस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलला सांगितलं होतं की हा मोबाईल अर्जुन सुभेदार हे ज्या रूममध्ये चर्चा करण्यासाठी बसणार आहेत त्या रूममध्ये लपवून ठेवायचा, जेणेकरून अर्जुन सुभेदार यांच्यामध्ये काय चर्चा होते, नक्की ते कोणत्या मुद्द्याचा अभ्यास करतात, नक्की कोणत्या गोष्टीचा शोध घेतात, हे सगळंच काही आपल्याला कळेल आणि त्यानंतर त्यांना तसं अडकवताही येईल. असं म्हणताच अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच पाटील साहेब. असं म्हणत आता अर्जुन पाटील यांना जायला सांगतो. आणि त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांना पुन्हा एकदा चौकटीत बोलावतो आणि म्हणू लागता, मला सांगा इन्स्पेक्टर पाटकर, तुम्हाला कोणी टीप दिली होती का? म्हणजे माझ्या गाडीत असा मृतदेह ठेवला गेला आहे याची तुम्हाला कोणी टीप वगैरे दिली होती का? म्हणजे माझ्या गाडीत डेड बॉडी वगैरे सापडणार अशी जर कोणी टेप दिली असेल तर तुम्ही कोर्टाला सांगू शकता इन्स्पेक्टर पाटकर. आता मात्र इन्स्पेक्टर पाटकर सत्य बोलत म्हणतात की हो, आम्हाला एक निनावी फोन आला होता आणि त्या माणसाने आम्हाला असं सांगितलं की आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एका गुन्ह्याखाली अटक करता येणार आहे म्हणून. आता अर्जुनच्या हाती सगळ्यात मोठा पॉईंट सापडलेला असतो. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ इन्स्पेक्टर पाटकर, तुम्ही आत्तापर्यंत जे काही कोर्टात बोलला ते सगळं काही खोटं होतं. तर म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही दिलेलं स्टेटमेंट हे खोटं होतं. तुम्ही सगळं खोटं स्टेटमेंट कोर्टात दिलं आहे. आता जज साहेबही चिडतात आणि म्हणू लागतात, इन्स्पेक्टर पाटकर, तुमच्यासारख्या असं सिनियर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं वागणं अक्षम्य आहे. खरं तर या सगळ्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी आणि त्या संदर्भातच तुम्हाला आता ही खोटं बोलण्याची शिक्षा म्हणून तुम्हाला दंड तर ठोठावण्यात येणारच आहे, परंतु तुम्ही पुढील 1 महिन्यासाठी सस्पेंड होत आहात. असं म्हणताच आता इन्स्पेक्टर पाटकर यांना पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलेलं असतं आणि अर्जुनने त्यांना पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून दिलेली असते. अर्जुनची केस घेत अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न करणारे इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना आता अर्जुनची केस सोडावी लागते आणि शेवटी अर्जुनने या केसमधून सहज अलगदपणे त्यांना बाजूला केलेलं असतं. इथे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून जाते, कारण अर्जुनसाठी रचलेला सापळा आता तिच्याच अंगलेट आलेला असतो. अर्जुन इथे इन्स्पेक्टर पाटकर यांना म्हणतो, तुम्ही जाऊ शकता. आता तोंड लपवत इन्स्पेक्टर पाटकर यांना तिथून जावं लागतं. आता प्रिया विचार करत म्हणते, हे सगळं काय आहे? म्हणजे अर्जुन जेलमध्ये असताना सुद्धा त्यांनी एवढं सगळं प्लॅन केलं, एवढ्या सगळ्याचा शोध घेतला आणि तोही 4 भिंतीच्या आत असताना त्याने एवढे सगळे पुरावे गोळा कसे केलेत? आता मात्र प्रियाला प्रश्न निर्माण झालेला असतो. प्रिया घाबरतच म्हणते, अर्जुन आणि सायरीचा हा स्पीड राहिला ना तर अर्जुन पुढच्या 2 दिवसात सिद्ध करू शकतो की शांताचा खून मीच केलाय. आता हा सापळा मी नक्की अर्जुनला अडकवण्यासाठी केला की स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलाय हेच मला कळत नाहीये. आता प्रिया स्वतःच्याच कारस्थानात अडकलेली असते.
आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू परमिशन घेत म्हणतात की मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी करण्याची परवानगी मिळावी. तर आता जज साहेब परवानगी देतात. अर्जुन पुन्हा एकदा इथे आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभा राहतो. तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू अर्जुनची उलट तपासणी घेत म्हणतात, शांता कदम ही जर तुमची क्लायंट होती, मग तुम्ही तिला तुमच्या जागेत राहायला का नेलं? म्हणजे ही सगळी गोष्ट मला संशयास्पदच वाटत आहे. आता प्रिया अर्जुनच्या उत्तराची वाट पाहत असते. प्रिया म्हणू लागते, आता अर्जुन नक्की काय सांगणार आहे? म्हणजे हा जर खरं बोलला तरी माझीच वाट लागणार आणि खोटं बोलला तरी माझीच वाट लागणार आहे. कसंही अर्जुनने काही स्टेटमेंट दिलं, काही उत्तर दिलं तरी दोन्हीकडून माझंच मरण आहे. प्रिया घाबरून गेलेली असते. अर्जुन आपलं उत्तर देत म्हणतो, नवनाथ कदम हे नेहमीच तिथे येऊन शांता कदम यांना त्रास द्यायच्या. हे सगळं काही त्यांना असह्य झालं. या सगळ्याला त्या खूप कंटाळल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी माझी मदत मागितली आणि म्हणूनच मला त्यांना एका वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करावं लागलं. अर्जुन कोर्टासमोर सांगतो की माझ्यावर त्यांचा कुठलाही राग नव्हता. हे जे काही मी केलं ते सगळं काही त्यांच्या काळजीपोटी केलं, त्यांचा जीव वाचवण्यासाठी केलं. अर्जुन म्हणतो की मला तरी असं वाटतंय की ॲडव्होकेट प्रभू यांनी मांडलेले सगळे मुद्दे मी व्यवस्थित खोडून काढले आहेत. आता अर्जुन ॲडव्होकेट प्रभू यांना विचारतो की अजून काही विचारायचं आहे का? त्यावेळी ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की नाही, मला अजून काहीच विचारायचं नाही आहे मिलॉर्ड, असं म्हणत त्यांनी आता काढता पाय घेतलेला असतो. आता जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार तुम्हाला साक्षीदार म्हणून कोणाला बोलवायचं आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो. असं म्हणत अर्जुन पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि आपलं स्टेटमेंट द्यायला सुरुवात करत म्हणतो, मिलॉर्ड आता मला कोर्टात अशा व्यक्तीला सादर करायचं आहे जी व्यक्ती तुम्हाला पुढच्या काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकते आणि म्हणूनच मी सायली सुभेदार यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी मागत आहे. तर जज साहेब परवानगी देतात. आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, मिसेस सुभेदार पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं सिद्ध झालं की खुनाची वेळ 10 ते 11 ही होती. मग त्यावेळी तुम्ही कुठे होता? तर सायली आपलं उत्तर देत म्हणते, मी माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यासोबत आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते. तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा काय प्रश्न आहे? खरं तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या साक्षी सायली सुभेदार ह्या पत्नी आहेत. मग आपल्या नवऱ्याचीच त्या बाजू घेतील ना? तर आता अर्जुन म्हणू लागतो, खरं सांगायचं तर सायली सुभेदार या प्रत्यक्षदर्शीनी तिथे असणाऱ्या साक्षीदार आहेत आणि म्हणूनच मी त्यांना चौकशीसाठी इथे बोलावलं. आता अर्जुन तिथून सायलीला जायला सांगतो. तर त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा कोर्टाची परवानगी घेत म्हणतो, मला अजून एका साक्षीदाराला कोर्टात हजर करायचं आहे. ती व्यक्ती म्हणजे मी आणि माझी बायको म्हणजे सायली सुभेदार ही ज्या ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये काम करणारी व्यक्ती शेखर. आता शेखर यांना साक्षीदार म्हणून बोलावून घेऊन येताच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, मिस्टर शेखर तुम्ही मला ओळखता का? तर ते म्हणतात की हो, तुम्ही आणि तुमची बायको खुनाच्या रात्री आईस्क्रीम खाण्यासाठी आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आला होता. अर्जुन त्यांना म्हणतो, तुमच्याकडे याचा पुरावा म्हणून CCTV फुटेज आहे का? तर शेखर म्हणू लागतात की नाही, आम्ही अजून तरी आईस्क्रीम पार्लरमध्ये CCTV कॅमेरे लावले नाही आहेत, परंतु आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने एक CCTV कॅमेरा आहे. त्यामध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये कोण येतं कोण जातं हे सगळं काही दिसू शकतं आणि त्याचं CCTV फुटेज तर माझ्याकडे आहेच. आता अर्जुन तो पेनड्राईव्ह कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणू लागतो, हे CC फुटेज आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता जज साहेब ते फुटेज पाहत असतात. तर अर्जुन शेखर यांना म्हणू लागतो, तुम्ही जाऊ शकता. आता अर्जुनचा पुढचा साक्षीदार असतो. अर्जुन पुढे म्हणतो की मला अजून एका गोष्टीसाठी एका साक्षीदारासाठी परवानगी हवी आहे. म्हणजेच मी शांता कदम यांच्यासोबत मी ज्या व्यक्तीला पाठवलं होतं ती व्यक्ती म्हणजे जयेश आणि त्या व्यक्तीलाच साक्ष देण्यासाठी मला कोर्टात हजर करायचं आहे आणि त्यासाठीच परवानगी हवी आहे. आता जज साहेब परवानगी देताच जयेश कोर्टात हजर होतो. आता अर्जुन जयेशला म्हणतो, जयेश तुम्ही आणि मिस शांता कदम यांच्या घरी तुम्ही शांता कदम यांच्या घराचे कागदपत्र शोधण्यासाठी गेला होता, त्यापुढे नक्की काय झालं ते तुम्ही सांगू शकता का? तर आता जयेश घडलेला सर्व प्रकार कोर्टासमोर सांगू लागतो. जयेश म्हणतो, शांता मावशी घराचे पेपर शोधण्यासाठी आतमध्ये निघून गेल्या आणि मी मात्र बाहेरच थांबलो होतो आणि त्यावेळी जयेशवर झालेला तो हल्ला संतोषने जयेशच्या नकळत केलेला तो हल्ला, परंतु जयेशने तो हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संतोषने जयेशला भिंतीवर आपटताच जयेश तिथेच बेशुद्ध होतो आणि म्हणूनच संतोषने जयेशला तिथेच एका कोपऱ्यात लपवून ठेवलं होतं की जेणेकरून जयेश कोणालाच दिसू नये. आता अर्जुन जयेशला प्रश्न करत म्हणतो, तुम्हाला ज्या माणसाने बेशुद्ध केलं त्या माणसाचा तुम्ही चेहरा पाहिला होता का? तर जयेश म्हणतो की हो, अगदी स्पष्ट पाहिला होता आणि तो चेहरा मला स्पष्ट आठवतोही.
आता जयेश असं बोलताच प्रिया घाबरून गेलेली असते. तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू परवानगी घेत म्हणतात, मला कोर्टामध्ये जयेशला काही प्रश्न विचारायचे आहेत. असं म्हणत ॲडव्होकेट निरंजन प्रभू आता जयेशला प्रश्न विचारण्याची परवानगी मागतात. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू इथे जयेशला प्रश्न करत म्हणतात की जयेश, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही बेशुद्ध होता. मग तुम्ही बेशुद्ध असताना तुमच्या मोबाईलवरून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना मग मेसेजेस कसे गेले? जयेश म्हणू लागतो, आम्ही तिथे पोचलो हे सांगण्यासाठी मी अर्जुन सरांना फोन मेसेज केला होता, परंतु त्यानंतरचे मेसेज किंवा फोन मी अर्जुन सरांना केलेच नव्हते. मी स्वतःहून त्यांना फोनही केला नाही किंवा मेसेजही केला नव्हता. आता जयेश प्रश्न करत म्हणतो, कदाचित मला ज्या माणसाने बेशुद्ध केलं त्यानेच हे सर्व काही केलं असावं. तर आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू प्रश्न करत म्हणतात, पण मग तुम्ही एवढ्या रात्री एवढा लपून छपून शांता कदम यांच्या घरी का गेला होता? आता जयेश सायलीकडे पाहतो आणि म्हणू लागतो, शांता मावशीने मला तसं सांगितलं होतं की जर तिच्या नवऱ्याला कळालं की मी घरी येणार आहे तर मग तो तिथे येईल आणि राडा घालेल आणि मला मारण्याचा प्रयत्न करेल. आता हे सगळं काही जयेशने कसं काय सांगितलं हे अर्जुनला प्रश्न पडतो आणि म्हणूनच अर्जुन सायलीकडे पाहतो. त्यावेळी सायली इशाऱ्यानेच अर्जुनला सांगते की हो, हे सगळं काही जयेशला सांगायला मीच सांगितलं. आता मात्र अर्जुनला सायलीचा अभिमान वाटत असतो. एक वकील नसून सुद्धा वकिली पेशापेक्षाही अगदी जबरदस्त डोकं चालवत सायलीने ही केस बरोबर फिरवलेली असते. आता प्रिया मात्र इकडे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते की नशीब जयेशने माझं नाव घेतलं नाही, पण कदाचित अर्जुन आणि सायलीने सांगितलं असेल याला खोटं बोलायला. आता प्रियाला प्रश्न पडतो की अर्जुन सायलीने माझ्याऐवजी इथे सगळ्या गोष्टीसाठी शांताच्या नवऱ्याला का बोलावलं? प्रियाला मात्र सायली अर्जुनने चांगलंच अंधारात ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे ॲडव्होकेट निरंजन प्रभू आता जयेशला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही शांता कदम यांच्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट सुभेदारांना का देत होता? तर जयेश आता ॲडव्होकेट प्रभू यांना सरळ उत्तर देत म्हणतो, कारण अर्जुन सर म्हणाले होते की काही झालं तरी शांता मावशी यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि शांता मावशी किती घाबरलेल्या होत्या हे अर्जुन सरांना माहीत होतं आणि म्हणूनच अर्जुन सरांना त्यांची काळजी वाटत होती. आणि अर्जुन सर नेहमीच आपल्या अशिलाची काळजी घेत असतात. आता एवढी उलट तपासणी करून सुद्धा ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांच्या हाती काहीच लागलेलं नसतं आणि म्हणूनच ते जयेशला म्हणतात, ठीक आहे, थँक्यू, तुम्ही येऊ शकता. आता जयेशही तिथून निघून जातो, परंतु ॲडव्होकेट प्रभू यांना मात्र आता अर्जुनला अडकवायला काहीच साधन मिळत नसतं. आता इथे ॲडव्होकेट निरंजन प्रभू आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं स्टेटमेंट देऊन झालेलं असतं. तर जज साहेब म्हणू लागतात, सर्व साक्षी पुरावे पाहता आणि सगळ्या स्टेटमेंटचा विचार करता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार निर्दोष मुक्त होत नाहीत, परंतु तरीसुद्धा संशयित म्हणून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यासोबत शांता यांचा नवरा नवनाथ किंवा जयेश यांच्यावर हल्ला करणारा ती व्यक्ती हे या सगळ्या संदर्भात पुढे आलेले आहेत. आणि म्हणूनच हे कोर्ट या खुनाचा पोलिसांना कसून तपास करण्याचे आदेश देत आहे आणि जयेशकडून त्याच्यावर हल्ला झालेल्या व्यक्तीचं, त्या माणसाचं स्केच काढून घेण्यात यावं आणि लवकरात लवकर त्या माणसाचा शोध घेतला जावा, त्या माणसाला कोर्टात हजर करण्यात यावं. शिवाय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या गाडीच्या डिकीमध्ये डेड बॉडी सापडली या व्यतिरिक्त प्रत्यक्षदर्शनी असा कुठलाही पुरावा नाही आहे, कुठलाही ठोस पुरावा नाही की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे खुनी आहेत असं सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे हे कोर्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची जामिनावर सुटका करत आहे. आता अर्जुन आणि घरातील सर्वच जण खुश होतात, परंतु प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर जज साहेब म्हणू लागतात, उद्याच दुपारी 4 वाजता या केसचं फायनल हिअरिंग होईल, परंतु तोपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पनवेल सोडून जाऊ शकत नाहीत. तसेच कोर्टाने जे आदेश दिलेत ते सगळे लवकरात लवकर पाळण्यात यावेत आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीला कोर्टात हजर करण्यात यावं. आणि आता हे कोर्ट हे इथेच थांबत आहे असं म्हणत जज साहेबांनी कोर्टाचं कामकाज थांबवलेलं असतं. आता सर्वच जण उठून उभे राहतात. तर प्रिया मनाशीच म्हणते की मी अर्जुनला खूप हलक्यात घेतलं, पण हीच सगळ्यात माझी मोठी चूक. आता काही करून अर्जुनने स्वतःला इथे जामिनावर सुटका करून तर घेतलीच आहे, परंतु उद्या कुठल्याही परिस्थितीत तो स्वतःला निर्दोष सोडवू शकतो नाही, त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल. आता घरातील सर्वजण पुढे येतात, अर्जुनची भेट घेतात. तर अर्जुन, सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत आणि तुम्ही घरातील सर्वांनी ज्या स्पीडने मला मदत केली, माझं जे काम होतं ते तुम्ही एवढ्या स्पीडने केलं. सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही ज्या स्पीडने इन्व्हेस्टिगेशन केलं त्यामुळेच बेलला अप्लाय न करता सुद्धा मला बेल मिळालेली आहे. सायली अर्जुनला म्हणते, आता तर फक्त तुम्हाला जामीन मिळाली आहे, परंतु तुमच्यावर लागलेला हा कलंक आपल्याला कायमचा पुसून टाकायचा आहे.
आणि त्यासाठी उद्याच्या हिअरिंग्समध्ये तुम्ही निर्दोष सिद्ध व्हायलाच हवं. आता कल्पनाताई कोर्टाच्या बाहेर येताच अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन तू कोर्टाच्या लवकरात लवकर बाहेर यावास आणि लवकरात लवकर तुझी सुटका व्हावी यासाठी मी देवी आईला साकडं घातलं होतं आणि शेवटी देवी आईने माझी प्रार्थना ऐकलीच. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन या सगळ्यातून तुझी लवकरात लवकर सुटका व्हावी इतकीच आता देवी आईकडे प्रार्थना. आणि तुला असं बाहेर आलेलं पाहून खरंच खूप आनंद झालाय रे. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, आता एक बरं झालं की अर्जुन आता तुला जेलमध्ये राहावं लागणार नाही. आता या सगळ्यांची चर्चा चालू असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी आता मीडियाची माणसं आलेली असतात आणि आता अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, सुभेदार साहेब तुम्ही कायद्याच्या पळवाटा काढूनच बेल मिळवली आहे का? ह्या हिअरिंगमध्ये तुम्ही स्वतःला निर्दोष सोडू शकला नाही याचं काय कारण आहे? तुम्हाला कायदा कळतो आणि म्हणूनच तुम्हाला हा खून पचवणं सहज सोपं आहे आणि म्हणूनच तुम्ही एकही पुरावा मागे सोडला नाहीत का? आता पुढचा प्रश्न करत म्हणतात, शांता तुमची क्लायंट होती असं तुम्हीच तर कोर्टात म्हणाला, मग ती तुमची फी देऊ शकली नाही आणि म्हणूनच तुम्ही तिचा खून केलात का? अर्जुन त्यांना सडेतोड उत्तर देत म्हणतो की आजच्या हिअरिंगमध्ये तुम्ही हजर होता तरी सुद्धा तुम्ही मला असे प्रश्न विचारताय. माझ्या विरुद्ध असा एकही पुरावा मिळाला नाही आणि म्हणूनच मला जामिनासाठी अप्लाय न करता सुद्धा जामीन मिळाला आहे. शिवाय मी कोर्टाला अजून 2 संशयित दाखवून दिलेच आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी होईलच आणि तसंही बेलसाठी अप्लाय न करता मला बेल मिळाली त्यामुळे तुमचे हे प्रश्न व्हॅलिड ठरतच नाहीत असं म्हणत अर्जुनने पत्रकारांची बोलती बंद केलेली असते. तर सायली म्हणते, आणि शिवाय तुम्ही आता म्हणालात की एखादा क्लायंट जर फी देऊ शकला नाही तर त्याचा खून केला जातो, म्हणजे एखादा वकील त्याचा खून करतो. हे तर मी पहिल्यांदा ऐकते. म्हणजे एवढा मोठा, म्हणजे यापेक्षा मोठा विनोद मी आजपर्यंत ऐकलेला नाही. आता मात्र सर्वच पत्रकार शर्मेने मान खाली घालतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, महिपत शिकरे नागराजला म्हणू लागतात, तुला जर मी सरळ मार्गाने बाहेर काढू शकलो नाही तर मग तुला पळून बाहेर यावं लागेल, पळून जावं लागेल. आता मात्र नागराज याचा सगळ्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे जयेशने सांगितल्याप्रमाणे स्केच तयार असतं आणि आता ते स्केच पाहता इन्स्पेक्टर सावंत यांच्या लक्षात येतं की हल्ला करणारी व्यक्ती ही संतोष लांडगेच आहे. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, म्हणजे हल्लेखोर संतोष लांडगेच आहे. तर अर्जुन आता सायली आणि चैतन्यला म्हणतो की आता संतोष लांडगे हा पनवेलच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे, पनवेलच्या जेलमध्ये आहे. तर आता सायली म्हणते, आता तिथे अशा व्यक्तीला पाठवावं लागेल की जी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीला प्रिया ओळखत नाही. तर आता चैतन्य म्हणू लागतो, मग ती व्यक्ती हुशार, कर्तबगार, धाडसी आणि हजरजबाबी असायला हवी. तर आता सायली म्हणते, अशी एकमेव व्यक्ती आपल्या तिघांच्याही दृष्टीसमोर आहे, ती म्हणजे कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही. आता हे ऐकताच तिघही एकत्रच म्हणतात की ऊर्जा शिंदे. आता या मालिकेत ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांची धमाकेदार एंट्री पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.